प्रेमाने बोला धन निरंकार जी. मी एक व्हिडिओ याच्या आधी पण आईसाठी बनवलेला आहे. तर प्रत्येकाने हे आपल्या आईवडिलाला सांभाळायचे आहे असे सांगितलेले आहे. कारण जगात हे आईवडिलासारखे दैवत कुठलेच नाही. आजकाल आश्रमामध्ये आईला नेऊन सोडतात लोक. त्यांना 4-4 लाख 2-2 लाख पगार आहेत, पण ते आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडतात. तर ज्या वेळेस आईला वृद्धाश्रमात नेऊन सोडत असेल त्यावेळेस आईच्या आत्म्याला किती दुःख होत असेल याचा विचार करा. आणि आपण जर आपल्या आईला सुखात ठेवलं, सुखात सांभाळलं, आपले मुलं पण तसंच अनुकरण करतात, आपलं बघतात. आपल्याला जर आपलं म्हातारपण सुखात जावं वाटत असलं, आपल्या मुलांनी जर आपल्याला सांभाळावं, वृद्धाश्रमात टाकू नये जर वाटत असलं, तुम्ही जे जे करताय ते आता मुलं तुमचं लक्ष देऊन बघत असतात आणि नंतर आपल्याला सुद्धा ते तसेच वागणार आहेत. आपण आज जरी मुलं असलो, सून असलो, तरी काही दिवसांना आपल्याला पण सासू व्हायचं आहे, सासरा व्हायचा आहे. आपल्याला पण 10-20 वर्षांनी सुना येणार आहेत. म्हणून प्रत्येक सुनाने आणि मुलांनी ही सासू सासरी सेवा करा. काय त्यांना काय नाही लागतो. 2 प्रेमाचे शब्द म्हातारपणी त्यांना सहानुभूतीची गरज असते, 2 प्रेमाच्या शब्दाची गरज असते. ते काय तुम्हाला काय वेगळं काय खायला असं चांगलं मागत नाही, अगर भारी भारी कपडे मागत नाही. त्यांना नातवंडा संग गप्पा मारू द्या, आजी आजोबाचं त्यांना प्रेम मिळू द्या. आणि आजी आजोबा संस्कार हे नातवंडाला चांगलेच कधी पण करत असतात. आणि म्हणून प्रत्येकानं आपल्या आईवडिलाला सांभाळायचं आहे. वृद्धाश्रमात हे जेव्हा भारतात वृद्धाश्रम बंद होतील तेव्हा खरोखरच हा भारत देश धन्य होणार आहे. प्रत्येकाने आता काय केलेले आजकाल मोठ्या मोठ्या 10-10 लाखाच्या गाड्या आहेत, पण त्याच्यामध्ये एशीमध्ये कुत्र्यांना घेऊन फिरतात लोक आणि आईवडिलाला घरात कोंडून ठेवतात. बघा मग कुत्र्याला सांभाळून तुम्हाला काय पुण्य लागणार आहे? आईवडिलाला त्रास देता तुम्ही आणि कुत्रे गाडीत घेऊन फिरतात, हे चुकीचं आहे. असं म्हणत नाही मी की कुत्र्यावर किंवा प्राणीमात्रावर दया करायची नाही, त्यांच्यावर प्रेम करा, बाहेर त्यांना सांभाळा, त्यांना खायला घाला, पण घरातल्या आईवडिलाची नक्की सेवा करा. घरातल्या जे देवाप्रमाणे आईवडिलाला आहे, त्यांच्या आईवडील आहे त्यांच्या डोळ्यात पाणी नका येऊ देऊ. आईचं हे प्रेम हे निस्वार्थ असतं. बाकीचे सगळे नाते हे स्वार्थाचे असतात. सगळे आई असू, आई फक्त सोडून हे निस्वार्थ प्रेम आईच करू शकते. बाकीचे सगळे नाते हे स्वार्थी असतात. बहीण भाऊ, कुणी पण मित्र असू द्या, नातेवाईक असू द्या. किती जरी मुलगा आपला उशिरा आला बाहेरून, तर आई आई आल्या आल्या एकच प्रश्न विचारते की बाळा जेवलास का, जेवण केलंस का, कधी जेवलास. हे पहिला प्रश्न आईचा असतो. कारण सगळं लक्ष आईचं हे मुलाकडं असतं. किती उशीर झाला तर ती झोपल्याचं नाटक करते, पण तिचा डोळा लागत नाही. जेव्हा मुलगा घरात येईल तेव्हा ती शांत झोपते. म्हणून व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि